नमस्कार मंडळी. एखाद्या मालिकेत रंजक वळण आलं की त्या मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढू लागते. शिवाय याचा परिणाम हा त्या मालिकेच्या TRPवर सुद्धा होतो. TRPच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी असे अनेक प्रयोग वाहिन्यांकडून केले जातात. ठरलं तर मग ही मालिका त्याला अपवाद ठरली आहे. ही मालिका सुरुवातीपासून TRPच्या शर्यतीत अव्वल आहे. कथा, विषय, मांडणी, अभिनय या साच्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. सध्या मालिकेत सायली अर्जुन लग्न करून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. परंतु सुभेदारांना सायली सून म्हणून मान्य नाही. घरातील प्रत्येक सदस्य हा तिच्या विरोधात आहे. आपण या प्रत्येकाचे मन जिंकू असं सायली ठामपणे मनाशी ठरवते. सध्या या मालिकेत अर्जुन सुभेदार, जोशी वकील आणि महिपत शिर्के यांचा कारस्थानाचा पर्दाफाश करणार असल्याचा सिक्वेन्स चालू आहे. सोशल मीडियावर ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला. हा प्रोमो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या मालिकेमध्ये एकीकडे जोशी वकील आणि महिपत शिर्केचा खोटेपणा सर्वांसमोर आणून अर्जुन सासरे मधुकर पाटलांना या कचाट्यातून कसा बाहेर काढणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अर्जुनच्या हाती आता नवीन पुरावा लागला आहे. वात्सल्य आश्रम मर्डर केसच्या वेळी खुनाच्या रात्री मी अथर्व विचारेच्या अंतिम विधीला गेलो होतो असा जबाब साक्षी शिर्केने कोर्टात दिलेला असतो. याशिवाय अथर्वच्या शाळेचे खोटे कागदपत्र सुद्धा कोर्टात सादर केलेले असतात. परंतु अथर्व विचारे जिवंत असल्याचा महत्त्वाचा पुरावा त्याच्या हाती लागला आहे. या अथर्व विचारेच्या भूमिकेत एक लोकप्रिय अभिनेता मालिकेत दिसणार आहे. ठरलं तर मग मध्ये अभिनेता अनिरुद्ध जोशी हा अथर्व विचारेची भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध जोशी कलर्स मराठीवरील सुख कळे या मालिकेत झळकला होता. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी सोबत त्याने स्क्रीन शेअर केली. याशिवाय अनिरुद्धने जय मल्हार मालिकेमध्ये नारद ऋषीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता.